मित्रांनो, 26 लाख पेक्षा जास्त महिला लाडकी बहीण योजनेतून अपात्र झाल्या आहेत. त्यांना लाडकी बहिणीचा पुढचा 1500 रुपयाचा हप्ता मिळणार नाही. या यादीत तुमचं पण नाव आहे का हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा. मित्रांनो, मी चंद्रकांत पाटील तुम्हाला नवनवीन सरकारी योजनेबद्दल माहिती देत राहतो. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, आदित्य तटकरे यांचं हे ऑफिशियल ट्विटरचे पेज आहे. या ऑफिशियल पेजवरती त्यांनी एक अनाउन्समेंट केली. काय माहिती महत्वाची हे समजून घेणार आहोत आपण या व्हिडिओवरती. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती. यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26.34 लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे. यात काही लाभार्थी एकपेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असल्याचे, काही कुटुंबांमध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे, तर काही कुटुंबांमध्ये पुरुषांनी अर्ज केलेल्या बाबी निदर्शन आल्या आहेत. या माहितीच्या आधारे जून 2025 पासून या 26.34 लाख अर्जदारांना लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे. व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे 2.26 कोटी पात्र लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थींना जून 2025 महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आला आहे. तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या 26.34 लाख लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हा अधिकाऱ्याकडून शहानिशा करून त्यांपैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांना लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल. शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल. मित्रांनो, आणि याला टॅग सुद्धा केलेले आहे. कोणाला टॅग केलेले आहे? सीएमओ महाराष्ट्र. अशा प्रकारे अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलेलं आहे. ही माहिती अशी आहे की 26.34 लाख लोकांचा डाटा दिलेला आहे. त्यांपैकी बरेच लोक अपात्र झालेले आहेत आणि त्यांना जून महिन्याचा हप्ता दिला गेलेला नाहीये. आता काय होणार आहे? जर जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकाऱ्याकडे ही यादी जाईल, त्या यादीमध्ये जे पात्र असतील, खरोखर ते पात्र असतील, त्यांना तो लाभ जुलै पासून ऑगस्ट पासून सुरू करण्यात येईल. तर तुम्ही खरंच पात्र असाल तर नक्कीच तुम्हाला लाभ मिळेल, नसाल तर लाभ मिळणार नाही. असे बरेच पुरुष सुद्धा आहेत, त्यांनी अर्ज केलेला आहे, त्यांना हा पैसा मिळत आहे. त्यांना सुद्धा हा पैसा मिळणं बंद होईल आणि त्यांना सुद्धा हे पैसे जे मिळालेले आहेत त्यांच्यावरती काय कारवाई करायची हे शासन निर्णय घेणार आहे. तर मित्रांनो, मी आशा करतो तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.